नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी गणेश काळे पुन्हा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेली आहे. ते नवीन अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींना KYC करावी लागणार आहे. जर तुम्ही KYC केली नसेल तर KYC करून घ्या, कारण की जो येणारा हप्ता आहे तुमचा पुढचा, तो हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तर KYC करसाल तेव्हाच तुम्हाला येणारा हप्ता तो मिळेल. तर KYC कशी करायची या व्हिडिओत बघून घेऊया. जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आमच्या नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला लाडक्या बहिणींनो, आपण व्हिडिओ सुरू करूया. लाडक्या बहिणींना याचं KYCच्या वेबसाईटवर जर तुमच्याकडे KYCची लिंक नसेल, ती सुद्धा आमच्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनला सुद्धा मला भेटून जाईल. लाडक्या बहिणीची KYCची वेबसाईटची लिंक तुम्ही तिच्यावर जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट लॉगिंग करू शकतात. लॉगिंग झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पॉपअप दिसेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला दिसेल अशा प्रकारे दिसेल KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर आपल्याला दिसेल लाभार्थ्याचा आधार क्रमांक. इथं आपला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकण्या अगोदर तुमच्या जो आधार नंबर आहे लाडकी बहिणींचा, तो लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आवश्यक आहे. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला कोणत्याही आधार सेंटरला जाऊन तिथे तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर लिंक हे 24 तासात होऊन जातो. त्याच्यानंतर तुम्ही KYC करू शकतात. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे. जो दिसेल तो कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथं असं बघा दिसेल, तुम्हाला मी संमत आहे आणि OTPवर क्लिक करून द्यायचं आहे. तुम्हाला OTP सेंड करून द्यायचा आहे. जर OTP आल्यानंतर तुम्हाला इथं OTP टाकायचा आहे. 6 अंकी OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. 6 अंकी OTP टाकून घेतो मी. 6 अंकी OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं टाईम घेईल. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड टाकावं. जर जी महिला विवाहित असेल किंवा अविवाहित महिलांसाठी वडिलांचं टाकायचं आहे. जे विवाहित महिला आहे त्यांच्यासाठी पतीचं टाकायचं आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल कॅप्चर कोड फिलअप करून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुम्हाला मी सबमिटवर क्लिक करून तुम्हाला सबमिट आणि OTP करायचं आहे. सबमिट नंतर त्यानंतर तुम्हाला एक OTP येईन. थोडंसं लोडिंग होत आहे. OTP आल्यानंतर तुम्हाला 6 अंकी 1 नंबरचा OTP येत असतो. तर OTP आल्यानंतर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे 6 अंकी नंबरचा OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट याच्यावर क्लिक करून सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. जे तुम्ही टाकलेला टायमाला वडिलांचं किंवा पतीचे नाव टाकलेलं असेल फॉर्म भरताना तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग टाकायचा आहे. जात प्रवर्ग टाकताना तुम्हाला इथं प्रॉपरपणे फिलअप करायचा आहे. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती आहे किंवा इतर मागासवर्ग किंवा विभक्त जाती किंवा भटक्या जाती किंवा भटक्या इतर जाती भटक्या जाती व विषय ओस किंवा सामान्य. तर आपल्याला असं तसं निवडून घ्यायचं आहे. आपण तुमच्या जातीनुसार निवडून घ्यायचं आहे. आता मी इतर मागासवर्ग निवडतो आहे. तुमच्या जातीनुसार तुम्ही जात निवडायची तुमची. त्यानंतर तुम्हाला इथे असं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकार विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त नियमित घेत नाही. तर हा प्रश्न नकारार्थी विचारला आहे. तर आपल्याला इथं होय निवडायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर होय आहे. जर तुम्ही नाही निवडसाल तर तुम्हाला येणारा जो हप्ता आहे तो भेटणार नाही. त्यानंतर आपल्या इथं होय निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला सेकंडचा प्रश्न आहे तो असा आहे होय निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंडचा प्रश्न असा आहे की माझ्या कुटुंबातील एकही विवाहित किंवा एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. तर आपल्याला इथं होय करायचं आहे. हा प्रश्नाचं उत्तर सुद्धा होय आहे. त्यानंतर तुम्हाला होय निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक खाली बॉक्स दिसेल त्यावर टिक मार्क करून घ्यायचं आहे. उपरोक्त क्रम 1 व 2 मध्ये देण्यात आलेली सर्व माहिती खरी असून व खोटी आढळल्यास खोट्या माहिती दिल्याच्या उपकरणाने सहकरत कारवाई पात्र राहील. तर आपल्याला इथं सबमिट करायचं आहे.
सबमिट झाल्यानंतर तुम्हाला असं बघा मेसेज येईल, तुमची KYC पाहण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जर लाडक्या बहिणींनो तुमच्या मनात काही शंका असेल की आपली KYC झाली आहे किंवा नाही, तर आपण ती सुद्धा पुन्हा चेक करू शकतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला रिफ्रेश करून घ्यायचं आहे. जर तुमच्या मनात काही शंका असेल तर ते रिफ्रेश झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. पुन्हा लाभार्थी आधार क्रमांक टाका. इथे तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे, तसंच कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मी सहमत आहे च्या सबमिट बटनवर क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मेसेज अशा प्रकारे दिसून येईल की एक वॉर्निंग इन प्रकारचा मेसेज येईल तुम्हाला की तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे मेसेज आहे. याने याचा अर्थ असं होतो की तुमची KYC कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे मेसेज आहे. तर लाडक्या बहिणींनो भेटूया नवीन व्हिडिओ. धन्यवाद.